पुढारी न्यूज महासमिट 2025 पावर्ड बाय चितळे बंधू पुणे, को पावर्ड बाय MIDC, MSRDC, SRA, सिडको, असोसिएट पार्टनर MPCB, फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। पुढारी न्यूज आयोजित महासमिट 2025 आणि आजच्या या आपल्या महासमिटसाठी विचारमंथन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री छगन भुजबळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्या। आणि यानंतर कॅबिनेट मंत्री श्री छगन भुजबळ साहेब यांचा सन्मान करतील पुढारी समूहाचे चेअरमन एमिरेट्स आणि मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव सर आणि पुढारी समूहाचे संपादक चेअरमन डॉक्टर योगेश जाधव सर। पुढारीचा हा गोल्डन बूम देऊन या ठिकाणी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचा सन्मान। पुढारी न्यूज आयोजित महासमिट 2025 विचारमंथन विकासाचे स्वप्न नव्या महाराष्ट्राचे। आणि या सन्मानासाठी मी व्यासपीठावरती निमंत्रित करतो माझी सहकारी नम्रता वागळे यांना, प्लीज। पुढारी न्यूज महासमिट 2025 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि वेगळ्या ओळखीची गरज नाही, कारण आपल्यासोबत आहेत राज्यातले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ साहेब। आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार। आम्ही आज 2 वर्ष पूर्ण करतोय आणि या प्रवासातले आपणही साक्षीदार आहात, आमची प्रगती आपण पाहत आहात आणि आपला पाठिंबा राहिलेला आहे या सगळ्यामध्ये। सगळ्यात पहिला प्रश्न माझा आहे तो म्हणजे आपण आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये ज्यांना गुरु मानता महात्मा ज्योतिबा फुले, त्यांचं कार्य प्रचंड मोठं आहे, किंबहुना त्यांच्या कार्यामुळेच कदाचित माझ्यासारख्या मुली आज इथे समोर स्टेजवर बसण्याची ताकद ठेवतात। पण काही कारणामुळे म्हणा, कुठलंही कारण असेल, त्यांचं कार्य कायम झाकोळलेलं राहिलं। पण यावर्षी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून त्यांच्या 200व्या जयंती वर्षासंदर्भात मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, खरं आहे की मी तर नेहमीच असं म्हणत आलेलो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये राज्यक्रांती घडवली आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी देशामध्ये सामाजिक क्रांती घडवली। ही सगळी मंडळी खूप मोठी आहेत। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फार मोठी माणसं आहेत ही, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं असतं तर तसे इतर राजे वगैरे सरदार वगैरे आनंदात राजवाड्यात राहत होते, किंवा राजस्थानमध्ये आपण पाहिलं की मोठमोठे राजवाडे आजच पाहायला भेटतात। छत्रपतींचे असे राजवाडे आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण छत्रपतींनी आपल्या राजवाड्याची पर्वा कधीच केली नाही। ते दराखोऱ्यातून फिरत राहिले, मावळ्यांना गोळा केलं आणि किल्ले जे आहेत त्यांनी जे केले, एक एक किल्ले बांधले आणि त्यातून स्वराज्य क्रांती त्यांनी घडवली। फार मोठं काम। म्हटलं असतं आयुष्यभर त्यांनी आनंदात राहिले असते। तसंच महात्मा ज्योतिराव फुल्यांचं आहे। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले या दोघांनी सुद्धा आपलं पूर्ण आयुष्य जे आहे मागासवर्गीय, शिक्षण, महिला पुरुष समानता, अनेक विषयावर त्यांनी काम केलं। त्यांच्याकडे 2 पैसे असे नव्हते, ते खिशातले पैसे खर्च करून काम करत होते। आपल्याला कल्पना नसेल, परंतु खडकवासला असेल किंवा तिकडे कात्रेचा घाट असेल, अशी अनेक मोठी मोठी कामं त्यांनी केली। हे आपलं छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस आहे, महानगरपालिकाची आमची मुंबईची इमारत आहे, त्यांच्या जे शिष्य आहेत त्यांनी बांधली। सोन्याचा शिक्का बनवणारा पूर्ण भारतातला त्यांचा एकमेव कारखाना होता। अनेक वेगवेगळे उद्योगात, आणि 1 वर्ष असं होतं की टाटापेक्षाही त्यांच्या कंपनीची बॅलन्स शीट जास्त होती, परंतु संपूर्ण आयुष्याने संपत्ती जी आहे गरिबांसाठी खर्च केली। ते गेले, सावित्रीबाई फुले सुद्धा प्लेगची रोग्यांची सेवा करता करता त्या गेल्या। दत्तक घेतलेला यशवंत गेला, डॉक्टर यशवंत, आणि शेवटी त्यांची ती सुनबाई
तिच्याकडे उदरनिर्वाहासाठी पैसे नव्हते. महात्मा फुल्यांची पुस्तकं रद्दीत विकली आणि रस्त्यावर त्या गेल्या. पुण्याच्या महानगरपालिका गाडीतून त्यांना घेऊन गेली. प्रश्न असा आहे की एक तर दलित, त्यांना आपल्या बरोबर बसवायचं. आज सुद्धा आपले लोक तयार होत नाहीत गावागावातून. त्यावेळेला आपलं पाणी द्यायचं, आपल्या विहिरीतलं बरोबर बसवायचं, त्यांना आंघोळ घालायची, त्यांना शिकवायचं. सोपी गोष्ट नाहीच. आणि त्याचबरोबर स्त्री आणि पुरुष समानता, जोपर्यंत स्त्रियांची शक्ती आपण घरात बसून ठेवू तोपर्यंत समाज आणि राष्ट्र पुढे जाणार नाही. देश, आपला देश आणि समोर बाजूची राष्ट्र आहे आणि इतर जपान आणि युरोप आणि अमेरिका आहे ते पाहिली. स्त्रिया आणि पुरुष एकत्रित सगळीकडे तुम्हाला दिसतात बरोबरीनं काम करताना. प्रत्येक क्षेत्रात सगळे देश पुढे आहेत, आमचा देश मागे आहे. कारण आम्ही ही स्त्री शक्ती ओळखलीच नाही. ते काम, पहिलं काम त्यांनी केलं. दगडधोंडे खाल्ले. किती अन्याय होत होता. परित्यक्ता स्त्री असतील, इतर महिला असतील, त्यांच्यासाठी ते आश्रम त्यांनी खोले, बाल संगोपनगृह, हे किती मोठं. आज तुम्ही करू शकत नाही तो ही कामं. दुसऱ्या महिलांना आपल्या घरात आणायचं, बाळंतपण करायचं, त्यांची मुलं सांभाळायची, मोठी करायची, शिकवायची. हे काम कोण करतंय आज? आणि ज्या पद्धतीनं त्या गेल्या, करोनामध्ये सुद्धा आज आपण अनेक आपले लोक गेले, पोलीस गेले, डॉक्टर्स गेले. त्याग आहे, त्याच्यापेक्षा मोठा त्याग असू शकत नाही. माहीत असताना सुद्धा, डॉक्टर यशवंत सांगत असताना सुद्धा सावित्रीबाई पाठीवरून प्लेगच्या रोग्याला घेऊन धावत जातात 8-10 किलोमीटर आणि शेवटी त्याच रोगांचे ते बळी ठरतात. मला सांगा, एवढी मोठी माणसं ही, यांची ओळख दुर्दैव. छत्रपतींची ओळख कुठे होती? छत्रपती 1680 साली गेले. 190 वर्ष जे आहेत छत्रपतींची ओळख महाराष्ट्राला कोणी करून दिली नाही. काही सरदार कमी होते? राजे काही कमी होते? कुठे होते ते सगळे? जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले रायगडावर गेले, ती समाधी शोधली, पूजा केली आणि शिवजयंती सुरू केली, त्याच्यानंतर शिवजयंती साजरी व्हायला लागली आणि शिवाजी महाराज सुद्धा आपल्याला समजले, माहिती व्हायला लागले. काही लोकांनी त्यांचा, तर ते त्या कारणात मी जात नाही, काही लोकांना आवडत नसेल, कारण अनेक असेल, परंतु छत्रपतींना सुद्धा झाकून ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि महात्मा फुले, ज्योतिराव फुले आणि सगळ्यांना झाकून ठेवायचा प्रयत्न झाला. परंतु ही रत्न असतात, ही चमकणारच, हे आज ना उद्या. आणि त्याप्रमाणे आता आज सगळ्यांना वाटतंय की नाही, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या रस्त्यानंच आपल्याला जावं लागेल, सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल, छूत अछूत बाजूला ठेवावं लागेल. आणि जोपर्यंत शेवटच्या माणसांपर्यंत आपण पोहोचत नाही, त्याची दुःख दूर करत नाही, तोपर्यंत जे महात्मा गांधींनी सांगितलं, स्वातंत्र्य मिळालं, स्वराज्य निर्माण करायचं असेल, शेवटच्या माणसाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे. तेच काम मोदी साहेबांनी सांगितलं की 11 एप्रिल 27ला 2070 200 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यावेळेला वर्षभर तो कार्यक्रम देशभरात ते साजरा करणार आहे. त्यांचं काम लोकांच्या पुढे आणण्याचा फार मोठा कार्यक्रम स्वतः प्रधानमंत्री पुढे नेत आहेत. ही आपल्या सगळ्यांसाठी, पुरुषांसाठी, महिलांसाठी, दलितांपासून सर्व समाजाच्या लोकांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. अगदी. आणखीन यापुढचा प्रश्न खरा तर सामाजिक आहे, पण त्याला राजकीय किनार आहे. तो म्हणजे तुम्ही ओळखला असेल, कुंभमेळा. कुंभमेळ्याबद्दलचा प्रश्न आहे. म्हणजे कुंभमेळा जेव्हापासून नाशिकमध्ये येणार म्हटल्यानंतर नाशिकमध्ये खूप जणांचे इंटरेस्ट वाढलेले आहेत, अगदी कुंभमेळ्यातल्या कंत्राटापासून ते नाशिकच्या पालकमंत्री पदापर्यंत. पण एक आहे की कुंभमेळ्याचा इव्हेंट असतोय खूप मोठा, तो उत्सव असतो. आणि इव्हेंट म्हटला नाशिकचा की आम्हाला आठवतं ते साहित्य संमेलन जे तुमच्या मार्गदर्शनाखाली 2021 मध्ये झालं होतं. तसा ग्रँड इव्हेंट कुंभमेळा होईल का? छगन भुजबळ हे त्यामध्ये कशा पद्धतीने पार्टिसिपेट करणार आहेत? तुमच्या सिनियरिटीचं मार्गदर्शन कसं मिळेल? मी तुम्हाला खरं सांगतो, माझा इंटरेस्ट, माझे इतरांचे काय मला माहित, माझा इंटरेस्ट वगैरे काही वाढलेला नाही. परंतु मागचे 2 कुंभमेळे केले. मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस अगोदर मी मुंबई नाशिक 4 पदरी रस्ता, तिथला मोठा ब्रिज, त्र्यंबकेश्वरचा 4 पदरी रस्ता,
शिर्डीचा 4 पदरी रस्ता, परत फ्युनिक्युलर ट्रॉली गडावर, सप्तशृंगीच्या गडावर, सप्तशृंगी मातेच्या गडावर फार सुंदर असा बोट क्लब, वेगवेगळे म्हणजे सगळ्या मंदिरांना वगैरे जे आहेत सुधारणा करणं, घाट वाढवणं, हे असे अनेक कामं, एअरपोर्ट तयार केला, अशी अनेक कामं त्यावेळी केली आपण. आम्ही काय म्हणतो आहोत की पाहुणे येणार आहेत, गर्दी होणार आहेत, त्यांची सोय झाली पाहिजे, परंतु ते होता होता नाशिकला सुद्धा काहीतरी मिळालं पाहिजे. आतापर्यंत आम्ही ते बरंचसं काम केलंय. इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, तेही काम केलं. अशी अनेक कामं जे आहेत आतापर्यंत केलेली आहेत मी. त्यामुळे मी हे खरं आहे, मी 2-4 दिवसापूर्वी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो, सगळे अधिकारी आले आणि माहिती घेतली आणि माझा अनुभव काय आहे ते सुद्धा मी त्यांना सांगितलं. त्याच्यामध्ये मी महत्वाचं एकच सांगितलं, बाकी सगळं काही ठीक होण्यासारखं आहे. एक तर ती कामं लवकरात लवकर करा, क्वालिटीची करा, आणि दुसरं म्हणजे की आज सुद्धा दुर्दैवानं ह्या गोदावरी नदीच्या काठी असलेल्या ज्या इमारती उभ्या राहिल्या त्यातून रोज सकाळी आणि संध्याकाळी टनावरी मैला आतमध्ये येतो. लोकांची जी आहे सकाळ संध्याकाळचं सगळं बघवत नाही आणि ते त्या रामकुंडात आणि सगळीकडे येते. मागच्या वेळेला श्री श्री रविशंकरजी आले होते, मागच्या कुंभमेळ्यालाच ते बोलले, भर सभेत बोलले, मैं नहाने की बात छोड़ो, पीने की बिल्कुल बात मत करो, मैं उंगली तक नहीं डुबाऊंगा. का बोलले ते असं? कारण ते पाणी आम्ही अस्वच्छ केलं. तिथले STP वगैरे आमच्या राजकीय पुढाऱ्यांनी चालवलेच नाही, पैसे घेत राहिले, कोणी लक्ष दिलं नाही. जे सुवेज पाईपमध्ये गटारामध्ये सोडायचं मैला तो पावसाळी गटारामध्ये सोडला आणि नदीमध्ये आणला. आप तुम्ही बघू शकत नाही. मी म्हटलं एवढं करा, मी आज नाही बोलत, कित्येक वर्ष बोल, एवढं करा, एवढं पाप दूर करा, बाकी काही नाही केलं तरी चालेल. वेगळी काहीतरी तुमची सुवेज लाईन असणारच, त्या सुवेजला जे आहे ही सगळी घाण पुढे जाऊ द्या आणि स्वच्छ पाणी जे येत आहे गोदावरीचं ते येऊ द्या. हे एवढं एक काम केलं ना तर कुंभमेळा पावला आम्हाला. बाकी आम्हाला काही नाही केलं तरी चालेल, हे सगळं काही जे करता येईल. तुम्ही हे ज्या बैठका घेतलेल्या आहेत त्या बैठकांवरच तुमच्यावरती असा आरोप झाला की स्वतंत्र कुंभमंत्री असताना त्यांच्या अनुपस्थितीत तुम्ही आढावा बैठक घेतली किंवा काही रस्त्यांची कामं करू नका किंवा काय अशा काही सूचना केल्या. काही हे बघा, तुम्ही लोकांकडून माहिती मागवली, तुम्ही साधू संतांकडून माहिती मागवली. अरे छगन भुजबळ तिथे 10 वर्ष पालकमंत्री होता, कुंभमेळा त्याने केला, काय काय केलं आणि काय अधुरं राहिलंय ते तर मला सांगता आलं आणि ते सांगण्याचा मला अधिकार आहे. परत त्या ऍक्टमध्ये सुद्धा जो काही केलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये स्थानिक मंत्री हे सदस्य आहेतच ना, मग त्यांना माहिती घेण्याचा अधिकार आहे, माहिती देण्याचा अधिकार आहे. किती ऐकतील काय ऐकतील ते त्यांनी त्याचं ठरवावं, पण सूचना द्यायचा अधिकार तर प्रत्येक नागरिकाला आहे. छगन भुजबळ तो निश्चित आहे. पालकमंत्री पदाचा उल्लेख निघाला, नाशिकचं पालकमंत्री पद अजून काही मिळत नाही. म्हणजे आमच्या अशी मध्यंतरी कानावर कुणकुण आली होती की निर्णय झालाय, तुमचं नाव सुद्धा त्या पत्रकावरती आहे, मात्र अजून काही ते प्रकाशात आलेलं नाहीये. माशी कुठे जिंकली हे आम्हाला काही माहिती नाहीये. काय असं घडलं, काय का अडून बसलंय हे? पहा, तुमची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. अजून कुणीचंही कुणाचंही नाव आलेलं नाही आणि कुणाचंही नाव आलं तरी काही बिघडत नाही. बरं, हे जे काही करायचं आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. आज छगन भुजबळ पालकमंत्री असला काय नसला काय, काही काम असलं ना एखाद्याला फोन केला तर प्रेमाने ऐकतात, झालं तर करतात, नाही तर सांगतात भुजबळ साहेब आता नंतर बघू, संपला विषय. काय त्याच्यामध्ये आहे? पण काय तुमचा आजवरचा अनुभव काय सांगतो, हे का अडलं असावं पालकमंत्री पदाचं पुढे? असं होतं कधी कधी, प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आमचा पालकमंत्री असावं, लढतो. आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आता माझ्या तोंडातून कशाला तुम्ही वदवायला लावता? कसं आहे, पालकमंत्री पदाची नावं ज्या वेळेला चर्चेला येतात त्यावेळेला गिरीश महाजनांचं नाव चर्चेत होतं,
शिंदेच्या ह्याच्यातून भुसेंचं नाव चर्चेत होतं, अगदी तुमच्या पक्षातून माणिकराव कोकाटेंचं नाव चर्चेत होतं, तुमचं नाव फार चर्चेत नाही नव्हतं. झिरवळ साहेबांना सुद्धा नाव घ्यायला काय हरकत आहे? आदिवासी मंत्री सुद्धा होईल का? होऊ द्या पण ना. त्यावेळेला कोणी झाला ना, काही अडत नाही. आपण सांगितलेली कामं झाली म्हणजे झाली. शेवटी कशासाठी व्हायचं आहे? लोकांच्या सेवेसाठी व्हायचं आहे, शहराची आणि जिल्ह्याची कामं करण्यासाठी व्हायचं आहे. ते आपण त्यांना सांगितलं तरी होतं, नाही झालं तर इथे मुख्यमंत्र्यांना सांगितलं, विषय संपला. नाही, भुवया उंचावतात कुठे सगळ्यांच्या, ज्या वेळेला छगन भुजबळांच्या तोंडून एक वाक्य निघतं की आमच्या पक्षाचे 7 आमदार आहेत, मग आम्ही का दावा करू नये. अरे बाबा, असं आहे ना, कधी कधी तुमचे लोकपंचायत ना असे गुगली टाकतात. आता कालच एकदा पण मला एक सांगा, म्हणे तुम्हाला पालकमंत्री व्हायला आवडेल की नाही? मग मी म्हटलं, हे बाई अशी गुगली टाकू नका. कालच म्हणजे मी हो म्हटलं का तुम्ही सांगा. भुजबळ म्हणाले मला पालकमंत्री व्हायला आवडेल, झालं सुरू. अरे म्हटलं, हे मला नका सांगू, ते विचारा त्यांना, जे मुख्यमंत्री वगैरे ते उतर. प्रश्न असा आहे की कोणी झालं तरी काही अडत नाही, काम सुरू आहे. आणि कोणी मंत्री आला तिथे पालकमंत्री तरी आम्हाला काय वाटतं ते आम्ही त्यांना सांगितल्यानंतर ऐकणार आहे ते. बरं, आता हा मुद्दाच मुळात जो आहे हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कधी सोडवतील, त्याबद्दल आता भांडायचं काही कारण नाही. नाही, अगदी. पण तुमचं हे जे वक्तव्य होतं ते असं म्हणतात की पालकमंत्रीपद मिळो न मिळो अहो, पुढची तसं- गोष्ट, पण तो एक इशारा होता, कारण ते वक्तव्य जोडून आलं होतं की रायगडमध्ये 1 आमदार असताना तुम्ही दावा करताय, नाशिकमध्ये आम्ही 7 आमदार असताना का दावा नाही करायचा, कुणाला इशारा. तुमचे लोक काय करतात, प्रश्न असाच विचारतात आणि फक्त उत्तरच माझं देतात. आता त्यानेच विचारलं की एक तिथे फक्त आहे तुमचा आमदार, त्याच्यासाठी एवढी लढाई, मग 7 साठी काय ना? म्हटलं हो बरोबर आहे, 1 साठी लढाई आहे, 7 साठी पण लढाई व्हायला पाहिजे, आग्रह व्हायला पाहिजे. आता काय चुकलं म्हणून हे असे प्रश्न तुम्ही टाकल्यानंतर आम्हाला पण उत्तर द्यावं लागतं. आणि मग त्याच्यावरच फक्त आपण जर हे करत बसलो तर आमच्या आपसामध्ये काही मतभेद नाहीत. पुन्हा एकदा कुंभाकडे येते. कुंभाच्या मुद्द्यावरनं महायुतीमध्ये थोडीशी नाराजीची मध्ये चर्चा होती की अशी एक चर्चा होती की भाजप म्हणजे जो तुमचा मित्रपक्ष आहे त्यांच्याकडनं एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत, क्लस्टर कॉन्ट्रॅक्टिंग, सब कॉन्ट्रॅक्टिंग हे काही ठराविक लोकांना देण्याचे प्रयत्न होत आहेत, असा एक आवाज उठत होता. काय नेमकं काय तथ्य काय आहे त्यातलं आणि कशामुळे होतंय हे? नाही, मला काय त्याची कल्पना नाही. पण ही नाराजी माझं फक्त काय कामं करावीत, कुठली आवश्यक आहेत, कशा सुधारणा व्हावी याच्याबद्दल चर्चा घेतली. बाकी त्यांना एक सांगितलं की चांगले चांगले तुम्ही अधिकारी आहात, आपण जे काही कराल ते नीट करा, अडचण असेल तर समजावून सांगा कुणालाही, पण एकदा नाव खराब होणार नाही याची काळजी. नाव वाढलं नाही तरी चालेल, खराब होणार नाही नाव, एवढी काळजी, एवढंच मी सांगितलं त्यांना, बाकी नाही काय सांगितलं. नाही, पण तुम्ही म्हणताय की आता माझी फार इच्छा नाहीये वगैरे, पण तुमचा अनुभव बघता खरं तर त्या पदावरती तुमचा सगळ्यात मोठा दावा आहे असं म्हणतायत सगळे. ज्यांना असं ना की समजणे वालों को इशारा काफी आहे. मी सांगितलं ना की नाव खराब होणार नाही, असं खराब चांगलं नाही झालं तर हरकत नाही. आता याच्यामध्ये ज्यांना समजायचं त्यांनी समजायचं. आणखीन एक मुद्दा आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम आहेत आणि आज सुद्धा त्यांनी असं सांगितलं की आम्हाला वेगळा रस्ता द्या, आम्ही त्या रस्त्याने मुंबईत येऊ आणि आमचं आंदोलन करू. ऐन गणेशोत्सवामध्ये ते आंदोलन करणार आहेत. काय करायचं? असं आहे की मुंबईमध्ये अख्ख्या जगातले लोक येतात, देशातले तर येतात. ते आले तर कुठं बिघडलं? आपल्याच महाराष्ट्रातले आहे ना, येऊ द्या ना त्यांना. आता आणखीन नवीन रस्ता त्यांना कुठून द्यायचा आणि काय द्या ते पोलिसांनी बघतील काय कुठून करायचे, आपल्याला काय त्रास आहे त्याचा. पण मराठा आंदोलनाचा आजवरचा इतिहास बघितला तर थोडे लोक येत नाहीत एका ठिकाणी, मोठा जथ्था असतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं? जरांगेंची वक्तव्य समोर येत आहेत. प्रश्न असा आहे की एक वेळ ती होती, परंतु आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 10% आरक्षण मराठा समाजाला, एकट्या समाजाला दिलेलं आहे आणि ते कायम राहील यासाठी पूर्ण प्रयत्न करतायत. मग आता आणखीन काय पाहिजे? सारथीच्या माध्यमातून आज जर तुम्ही पाहिलं तर ओबीसी पेक्षाही जास्त फायदे सारथीला मिळत आहे महाज्योतीपेक्षा. महाज्योतीचे लोक रडत आहे. हे आम्ही मंत्रिमंडळात सुद्धा बोललो की सगळ्यांना सारखं द्या. त्यामुळे काय आता तर मंत्रिमंडळ सुद्धा एक उपसमिती तयार झाली,
सगळे श्रेष्ठ मंत्री आहेत, सांगा ना काय हवं ते सोडून घ्या. परंतु आता कोणी लोकशाहीमध्ये ठरवलंच की आम्हाला हेच करायचं, काय आपण सांगणार त्यांना. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं सुचवताय की त्यांना आरक्षण दिलेलं आहे, आता येऊन त्यांनी आंदोलन करायचं असेल तर त्यांना एंटरटेन केलं जाणार नाही. आरक्षण दिलेलं आहे मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, इतरांसाठी, नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये जे काय द्यायचंय ते भरभरून द्यायचं काम सुरू आहे, एवढंच तुम्हाला सांगतो. म्हणजे या एक आहे ना की किती केलं, मग तो ओबीसी समाजचा 54% आहे, एकटा समाज. जात गणना झाली तर तो बिहारमध्ये 64% निघाला. आम्ही म्हणतो 54%. 54% म्हणजे झाले किती? आज 13-14 कोटी जर आपली लोकसंख्या असेल तर किती झाले मला सांगा. की या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सगळ्या म्हणून नोकऱ्या किती? 19-20-21 लाख. सगळ्या जरी एका समाजाला दिल्या तरी त्या समाज तो अपुरा राहील. कुठून नोकऱ्या आपण देणार आहोत? म्हणून थोड्या वाटून दिल्या जातात. दलित समाजाला एवढे, आदिवासींना एवढे, ओबीसीना एवढे, ओपनला एवढे, मराठा समाजाला एवढे. आता याच्यापेक्षा आणखी काय देऊ शकतो? एक जो असा प्रश्न होतोय की मराठा ओबीसी वाद चिघळवला जातोय, तिकडनं बोट तुमच्याकडे दाखवलं जातंय, तुम्ही म्हणतायत त्यांचा दोष आहे. नाही, मी वाद नाही करत, पण मी आज 35 वर्ष यांच्यासाठी लढतोय. मी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा अंगावर घेतलं त्यासाठी, मंडल आयोगासाठी. आणि मग त्यांना जे काही मिळालंय अनेक वर्षानंतर ह्या, आणि छगन भुजबळाने एक मुंडे म्हणजे काही श्रीमंत नाही झाले. करोडो लोक जे आहेत ना आज त्यांना त्यांच्या महिला आहेत, पुरुष आहेत, मुलं आहेत, अडीचवारीमध्ये आहेत. जे इतरांना मिळतात तसं थोडं यांना सुद्धा अधिकार मिळावा यासाठी मी फक्त जे दिलंय तेवढं आम्हाला सांभाळून द्या. आम्हाला जास्त नको. आता ते सुद्धा करायचं नाही. तुमच्या घरात जर दुसरं कोणी जर जबरदस्तीने घुसत असेल कारणाशिवाय तर तुम्ही सांगणार नाही रे बाबा माझ्या घरात नाही जागा, एवढं तर सांगू शकत नाही तुम्ही. तेच मी सांगतो. आता त्यांना दिल्यानंतर सुद्धा मला हे दिलं ते दिलं, मला ते पण पाहिजे, हा हट्ट त्यांचा आहे, आमचा नाही. आणि तुम्हाला मी सांगतो हा हट्ट पूर्ण सुद्धा होणार नाही. ओबीसीना काय रस्त्यावर टाकणार का 54% तुम्ही? आणि तुम्ही घ्या ना, तुम्हाला देतायत मंत्रिमंडळाने दिलं, तुम्ही घ्या, तुम्ही लढा. सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे की हे शक्य होणार नाही. सुप्रीम कोर्टाने 4 आयोग त्यांनी सांगितलं की होणार नाही. आता एवढं झाल्यानंतर मग सेपरेट त्यांना वेगळं दिलेलं आहे. आता याच्यानंतर जर तुम्ही आग्रह धरत बसला तर मग आता काय करायचं? त्याला मग काय, मी त्याच्यावर अधिक बोलणं काही बरोबर नाही, पण मी एवढंच सांगतो की आम्ही आमच्या आरक्षणासाठी आम्ही आवाज उठवणार. तुम्ही आवाज दिला तर आम्ही आवाज उठवणार. तुम्ही तुमचं आरक्षण मिळालं, तुम्ही शांत बसला, आम्ही कुठे काय वेळ लागला काय आम्हाला? शांत होता आम्ही. शेवटचा प्रश्न तुमच्या खात्याविषयी. तुमचं जे खातं आहे अन्न आणि नागरी पुरवठा, त्याच्याकडून एक अतिशय सुंदर उपक्रम, एक सुंदर योजना राबवली जात होती सणासुदीला, ते म्हणजे आनंदाचा शिधा. आणि आता ती योजना बंद करावी लागते. याचं कारण निधीची कमतरता. आणि जिथे निधीची कमतरता येते तिथे वारंवार बोट दाखवलं जात आहे लाडकी बहीण योजनेकडे. ही योजना डोईजड होतीये. तुमच्या हसण्यात बरंच काही सांगितलं जातंय. अरे तर काय आहे, आम्ही हे पहा, शेवटी जे आहेत या सगळ्या योजना आहेत, शेवटी जातात कुठे? फायनान्सकडे जातात. आणि फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की बाबा ह्या निधी इकडे झाला, आता इकडे असा. त्याची जी मांडणी असते निधीची, आपल्या घरात सुद्धा जे आहे आपल्याला जो पगार मिळतो त्यातून आपण मांडणी करत असतो. आणि एखादा खर्च जास्त वाढला तर इतर ठिकाणी जे थोडं कमी करावं लागतं, एवढाच भाग आहे. आता आम्ही आमचा प्रयत्न केला. आता त्यांनी सांगितलं की बाबा यावेळेस थांबलो. पण म्हणजे या योजनेपुढे इतर योजना हतबल ठरतायत. लाडकी बहीण योजनेपुढे इतर योजना मला हतबल सांगा, ठरतायत. तुम्हाला जर समजा 50,000 रुपये पगार असेल आणि त्याची मांडणी तुम्ही केली मुलाच्या दुधापासून सगळी, आणि एकदम 25,000 रुपये कशासाठी खर्च झाले तुमचे, आजारपणासाठी, लग्नासाठी, कशासाठी, तर बाकीच्या याच्यावर ताण येणार की नाही येणार? शेवटी आपल्याकडे येणारी जी किटी आहे, आपल्याकडे जे काही येणारा जो निधी आहे सरकारकडे, लोकांकडून येणारा टॅक्स,
त्याच्यामध्ये काही एकदम एवढे पैसे वाढत नाही ना एका वर्षामध्ये. लाख कोटी रुपयाची काय वाढ होणार नाही, 45,000 कोटीची वाढ होणार नाही, 50,000 कोटी. मग तोपर्यंत थोडं थोडं जरा आपल्याला सोसावं लागतं, पण हळूहळू हा गॅप भरेल आणि परत सुरू होईल. एक अगदी छोटासा प्रश्न, ते म्हणजे मध्यंतरी तुमचंच एक वक्तव्य असं समोर आलं होतं की तुम्हाला कृषी मंत्रीपद ऑफर झालं होतं म्हणे. तर बघा, आपले लोक पण ना फार उलट सुलट सांगतात. मी कधीच सांगितलं, ज्या वेळेला अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते, त्यावेळीची गोष्ट. आणि आम्ही जेव्हा नवीन आलो सगळे, म्हणजे अजितदादांपासून सगळे, तेव्हा अजितदादा म्हणाले की आपल्याला ही खाती मिळालेली आहे. अजितदादांनी ते फायनान्स घेतलेलं होतं आणि मग तिथे मग सगळ्या ही खाती होती. कृषी होतं, तुमचं काय ते सहकार, अमुक तमुक, ही सगळी खाती होती. मी म्हटलं आता ही खाती जी आहे ही सहसा जे आहे ग्रामीण मंत्री महोदयाकडे दिली तर अधिक उत्तम. आणि त्याच्या अगोदर माझ्याकडे हे अन्न नागरी पुरवठा खातं होतंच, ज्या वेळेला उद्धवराव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला. तर मी म्हटलं ठीक आहे, मग आहे तेच खातं मी ठेवतो. त्यावेळेला ते मला देत होते, ते मला सांगत होते की खातं फार मोठं आहे साहेब, तुम्ही परत विचार करा. म्हटलं ठीक आहे, ते द्या तुमच्या चांगल्या मंत्र्याला, मी हेच खातं आपल्याला सांभाळेल. त्यावेळेची गोष्ट आहे, खरं आहे. आणि ते खरं आहे, तर अजितदादांना विचारा. भुजबळ साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या सगळ्या प्रश्नांना सडेतोड उत्तर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू, बरोबर. आभारी आहे तुमचा. सगळ्या ह्या तुमच्या मीडियामध्ये तुमचं पुढारी पण असंच पुढे चालू द्या. धन्यवाद. थँक्यू. पुढारी न्यूज महासमिट 2025 पावर्ड बाय चितळे बंधू पुणे, को पावर्ड बाय MIDC, MSRDC, SRA, सिडको, असोसिएट पार्टनर MPCB, फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.